हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. FIB इकॉनॉमिक्स या क्लासमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला अभ्यासाचा टॉपिक आहे प्राइस डिस्क्रिमिनेशन अँड डम्पिंग, म्हणजे मूल्यभेद आणि अवपुंजन या दोन महत्त्वाच्या संकल्पना आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासत आहोत. मूल्यभेद याला इंग्रजीमध्ये प्राइस डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात आणि अवपुंजन याला डम्पिंग असं नाव आहे इंग्रजीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेनुसार बाजाराचे जे वेगवेगळे प्रकार आतापर्यंत आपण अभ्यासले आणि मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार ह्या ज्या दोन स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार आहेत त्याच्यातल्या या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. जेव्हा त्या दोन बाजारपेठा आपण अभ्यासल्या होत्या तेव्हा मूल्यभेद म्हणजे काय आणि अवपुंजन म्हणजे काय याचा थोडा अभ्यास केला होता, परंतु आपल्याला मूल्यभेद आणि अवपुंजन या दोन वेगळ्या संकल्पना टिपसाठी किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी ते नक्की विचारले जातील आणि म्हणूनच या ठिकाणी स्वतंत्रपणे त्याचा थोडा सविस्तर अभ्यास आपण करतो आहे. कारण मूल्यभेदाच्या अर्थाबरोबर मूल्यभेदाचे प्रकार कोणते, मूल्यभेद केव्हा शक्य होतो, त्याच्यासाठी अटी कोणत्या, त्यानंतर अवपुंजन म्हणजे काय, अवपुंजन करण्यामागचा हेतू काय, असा थोडा सविस्तर अभ्यास या दोन संकल्पनांविषयी आपण जाणून घेऊ. कारण याच्यावर 3 ते 4 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन नक्की विचारले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण मूल्यभेद म्हणजे काय ते पाहू. व्हॉट इज प्राइस डिस्क्रिमिनेशन? तर मक्तेदारी बाजारपेठेमध्ये मक्तेदार हा एकटा असतो आणि म्हणून तो आपल्या वस्तूची वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत आकारतो आणि असं जेव्हा तो करतो तेव्हाच त्याला मूल्यभेद असं म्हणतात. असं आपण त्या मक्तेदारीचा अभ्यास करताना थोडं विश्लेषण मूल्यभेदाचं केलं होतं. मूल्यभेद हे मक्तेदारी बाजारपेठेचं एक खास वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मूल्यभेदाची काय व्याख्या आहे ती बघा परत या ठिकाणी, की एकाच प्रकारच्या वस्तू किंवा सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांकडून जेव्हा वेगवेगळी किंमत तो आकारतो तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हणतात. रंग, रूप, चव, आकार या बाबतीत त्याच्याजवळ ती जी वस्तू आहे ती सारखी आहे, जी सेवा आहे ती सारखी आहे. अशा सारख्याच वस्तू आणि सेवेसाठी मात्र वेगवेगळ्या ग्राहकांकडून जेव्हा वेगवेगळी किंमत आकारली जाते तेव्हा त्याला मूल्यभेद असे म्हणतात. तर या मूल्यभेदाचे काही प्रकार आहेत. मूल्यभेदाचे प्रकार कोणते, मूल्यभेदाचे प्रकार स्पष्ट करा, किंवा टिंबटिंब हा मूल्यभेदाचा प्रकार आहे, असे प्रश्न आपल्याला विचारले जातील ऑनलाईन एक्झाममध्ये. तर मूल्यभेदाचे या ठिकाणी 5 प्रकार आहेत बघा. तर पहिला प्रकार बघू, व्यक्तिगत मूल्यभेद म्हणजे नेमकं काय. तर व्यक्तिगत मूल्यभेद म्हणजे काय, की व्यक्तीनुसार व्यक्ती बदलेल तशी किंमत तो बदलवतो. जशी या ठिकाणी आपण व्याख्या केली की एकाच प्रकारच्या वस्तू किंवा सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत आकारतो, त्यालाच व्यक्तिगत मूल्यभेद असं म्हणतात. जो व्याख्येमध्ये उल्लेख केला आहे त्यालाच व्यक्तिगत मूल्यभेद असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींच्या बाबतीत वेगवेगळी किंमत जेव्हा तो आकारतो तेव्हा त्याला व्यक्तिगत मूल्यभेद असं म्हणतात. व्यक्तीनुसार मूल्य बदलतं बघा. तो जो किंमत बदलतो तो व्यक्तीनुसार बदलतो, तो ठिकाणानुसार बदलतो, तो वर्गानुसार बदलतो. वर्ग म्हणजे श्रीमंत आणि गरीब असे 2 वर्ग, वर्गानुसार बदलतो, तो व्यवसायानुसार बदलतो, तो कालखंडानुसार बदलतो आणि याच्यानुसारच मूल्यभेदाचे हे 5 प्रकार आहेत, की कशा कशामुळे आणि केव्हा केव्हा तो आपली किंमत बदलत असतो, वेगवेगळी किंमत घेत असतो, त्यालाच मूल्यभेदाचे प्रकार असे म्हणतात. तर व्यक्तिगत मूल्यभेद म्हणजे काय, तर ही व्याख्या जी आहे ही व्यक्तिगत मूल्यभेदाची आहे, की जेव्हा एकाच प्रकारच्या वस्तू सेवेसाठी तो वेगवेगळ्या व्यक्तीकडून वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला व्यक्तिगत मूल्यभेद असे म्हणतात.
मूल्यभेदाचा दुसरा प्रकार स्थान मूल्यभेद, प्लेस प्राइस डिस्क्रिमिनेशन. ठिकाण बदललं, त्या वस्तूची किंमत बदलते, तेव्हा त्याला स्थान मूल्यभेद असं म्हणतात. उदाहरणार्थ, सुरतच्या मार्केटमध्ये वस्तू व सेवेची किंमत कमी आणि जळगावच्या मार्केटमध्ये कापडाची किंमत मात्र जास्त. आणि म्हणून स्थान बदललं, बाजाराचं ठिकाण बदललं आणि तेव्हा जी वस्तूची किंमत भेद होतो, तेव्हा त्याला स्थान मूल्यभेद असं म्हणतात. त्यानंतर 3 वर्ग मूल्यभेद. समाजामध्ये श्रीमंत आणि गरीब असे 2 वर्ग आपल्याला दिसून येतात आणि तो उत्पादक जेव्हा गरिबांसाठी वस्तूची किंमत कमी करतो आणि श्रीमंतांना मात्र जास्त किमतीला वस्तू देतो, तर तेव्हा त्याला वर्ग मूल्यभेद असं म्हणतात. काही वेळेला काही वस्तूंच्या बाबतीत सरकारने तसा नियम केलेला असतो की तुम्ही वस्तूची किंमत आकारायची आहे ती गरिबांना कमी किमतीत त्या वस्तू विकायच्या आहेत आणि श्रीमंतांना मात्र जास्त किमतीत विकल्या चालतील. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला वर्ग मूल्यभेद असं म्हणतात. चौथा प्रकार मूल्यभेदाचा व्यावसायिक मूल्यभेद, जे वेगवेगळ्या व्यवसायासाठी तो जो माल विकतो तेव्हा त्याची वेगवेगळी किंमत तो आकारतो. उदाहरणार्थ, महावितरण कंपनीची जी वीज आहे, तर ही वीज पुरवताना, वीज ही विकताना शेतकऱ्यांकडून विजेचे दर कमी आकारले जातात, विजेची किंमत कमी असते शेतकऱ्यांना, आणि मात्र व्यावसायिकांना कंपन्यांकडून तीच वीज जास्त दराने विकली जाते. आणि म्हणून इथं शेती व्यवसायाला कमी दर, किंमत कमी, आणि व्यवसाय किंवा उद्योजकांना विजेचे दर जास्त. तर असा जेव्हा मूल्यभेद होतो तर त्याला व्यावसायिक मूल्यभेद असं म्हणतात. आता कालखंडानुसार मूल्यभेद म्हणजे नेमकं काय, की जसं स्थान बदललं, ठिकाण बदललं की किंमत बदलते, तसं काळखंड बदलला, वेळ बदलली, तो पिरियड बदलला तरीसुद्धा वस्तूच्या किमती बदलतात, तेव्हा त्याला आपण कालखंडानुसार मूल्यभेद असं म्हणतो. उदाहरणार्थ, कालखंड जसं की उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये टेम्परेचर जेव्हा जास्त असतं तेव्हा कोल्ड्रिंकच्या किमती जास्त असतात आणि पावसाळ्यात, हिवाळ्यात मात्र त्या कमी केल्या जाऊ शकतात. किंवा लोकरीचे कापड जे आहे ते हिवाळ्यामध्ये त्यांची किंमत जास्त, उन्हाळ्यामध्ये ती किंमत कमी. आणि म्हणून जेव्हा सीजन असतं तेव्हा त्या वस्तूची किंमत तो जास्त आकारतो आणि जेव्हा त्या वस्तूचं सीजन संपतं, काळ बदलतो, तेव्हा मात्र तो कमी किमतीमध्ये विकायला तयार होतो. म्हणून तर बरेच ग्राहक वस्तूची खरेदी करताना ती सीजनमध्ये करत नाही, ऑफ सीजनमध्ये वस्तू घेतली तर आपल्याला कमी किमतीत ती वस्तू मिळते. यासाठी बरेच लोक नॉन सिजनेबल पिरियडमध्ये आपल्या वस्तूची खरेदी करतात. तर अशा पद्धतीने कालखंड बदलला की तरी देखील वस्तूसेवाची किंमत किंवा मूल्यभेद होत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला मूल्यभेद म्हणजे काय, या मूल्यभेदाचे कोणकोणते प्रकार पडतात ते या ठिकाणी आपण अभ्यासले. आता हे जे जेवढ्याही प्रकारचे मूल्यभेद आहेत किंवा जोही मूल्यभेद आहे, हा मूल्यभेद मक्तेदाराला करणं केव्हा शक्य होतं. मूल्यभेदासाठी काही आवश्यक अटी आहेत. मूल्यभेद आकारण्याच्या बाबतीत त्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी काही आवश्यक अटी आहेत. ह्या अटी पूर्ण झाल्या तरच तो मूल्यभेद करू शकतो किंवा मूल्यभेद करण्यामध्ये तो यशस्वी होऊ शकतो. तर पहिली अट आहे मूल्यभेदासाठी, पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. त्या बाजारामध्ये त्या वस्तूचा पुरवठा करणारा तो एकटाच पाहिजे आणि त्या पुरवठ्यावर पूर्णपणे त्याचं नियंत्रण पाहिजे. केव्हा किती वस्तूचा पुरवठा करायचा आणि केव्हा तो पुरवठा वाढवायचा हे ठरवणारा तो एकटाच पाहिजे. जर तशाच प्रकारच्या वस्तूचा पुरवठा करणारा दुसरा असेल तर हा किंमत वाढवू शकणार नाही, वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत आकारू शकणार नाही. म्हणून त्या बाजारामध्ये त्या वस्तूचा पुरवठा पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात असला पाहिजे. तो जेव्हा एकटा असेल, पुरवठ्यावर पूर्णपणे त्याचे नियंत्रण असेल, पुरवठ्यावर पूर्णपणे त्याची सत्ता असेल, तरच तो मूल्यभेद करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. ही मूल्यभेदासाठी पहिली अट आहे. मूल्यभेद करण्यासाठी दुसरी अट आहे, बाजाराचे वेगळेपण असणे आवश्यक आहे. म्हणजे तो जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बाजारामध्ये आपल्या वस्तूची
विक्री करेल आणि वेगवेगळी किंमत आकारेल, तेव्हा हे बाजार वेगवेगळे असले पाहिजे. शहाद्याला वस्तू महाग विकतो आहे, प्रकाशाला स्वस्त मिळते आहे किंवा दोंडाच्याला स्वस्त मिळते आहे, तर लोक त्या ठिकाणी जाऊन घेतील, याला जास्त किंमत देणार नाही. आणि बाजार जरा वेगळा पाहिजे, लांब पाहिजे, की जिथं त्या बाजारामध्ये जाणं त्याला शक्य होणार नाही. किंवा लोकांना असं वाटतं की जास्त किंमत ती वस्तू मिळाली तरी चालेल, परंतु शहाद्याच्या मार्केटमध्येच चांगली ती वस्तू मिळते, दोंडाच्याच्या मार्केटमध्ये ती वस्तू चांगली मिळणार नाही. असं जेव्हा वेगळंपण लोकांना जाणवेल, तेव्हाच लोक जास्त किंमत द्यायला किंवा वेगवेगळी किंमत द्यायला तयार होतील. मूल्यभेदासाठी तिसरी आवश्यक अट आहे वाहतूक खर्च किंवा अडथळे हे असले पाहिजे. वेगवेगळ्या मार्केटमध्ये जेव्हा तो वेगवेगळी किंमत आकारतो, तेव्हा त्या मालाची वाहतूक करताना त्याला कमी अधिक खर्च आला पाहिजे, तेव्हाच तो जास्त कमी किंमत आकारेल. वाहतूक खर्च सारखा येत असेल तर तो वेगळी किंमत आकारू शकत नाही, किंवा बाजारामध्ये तशा प्रकारचे अडथळे असले पाहिजे. दुसऱ्या मार्केटमध्ये जाऊन, लांबच्या मार्केटमध्ये जाऊन तो माल खरेदी करणं ग्राहकांना शक्य होऊ नये, किंवा त्या मार्केटमध्ये जाणं त्यांना शक्य होऊ नये. समजा शहाद्याच्या मार्केटमध्ये तो माल विकतो आहे, जास्त किंमत घेतो आहे, वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत घेतो आहे, आणि टाकरखेड्याला म्हणजे तापी नदी ओलांडून टाकरखेड्याच्या मार्केटमध्ये वस्तू स्वस्त मिळते. पण समजा तापी नदीवर पूल नाही आहे, लोकांना त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये जाणं जरा अवघड आहे, तर साहजिकच ते शहाद्याच्याच मार्केटमध्ये जास्त किमतीला वस्तू घेतील. आणि म्हणून हे वाहतुकीतले अडथळे जे आहेत, हे अडथळे असल्याशिवाय किंवा असले पाहिजे, तरच तो मूल्यभेद करू शकतो. त्यानंतर चौथी अट आहे ग्राहकांना बाजार माहितीचा अभाव. जे बाजारामध्ये या वस्तूचा विक्रेता हा एकटाच आहे का अजून कोणी आहे, किंवा या वस्तूचा पुरवठा अजून कोण कोण करतं, दुसऱ्याकडे किंमत कमी तर नाही ना, अशा प्रकारची माहिती ग्राहकांना नसावी, किंवा बाजार माहिती उपलब्ध नसावी, किंवा ग्राहकांना ती माहिती मिळू नये. या ग्राहकांना बाजार माहितीचा जेव्हा अभाव असेल, तेव्हाच लोक तो जेवढी जास्त किंमत आकारेल तेव्हा ती द्यायला तयार होतील. मात्र बाजारामध्ये अशा प्रकारच्या पर्यायी वस्तू आलेल्या आहेत आणि त्याची किंमत कमी आहे, दुसरा उत्पादक तो अशा ठिकाणी कमी किमतीला अशीच वस्तू विकतो आहे, जवळचा पर्याय ठरेल अशा प्रकारची वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध आहे, अशी बाजारातली माहिती जर ग्राहकांना मिळाली, तर हा मक्तेदार मात्र आपल्या मालाची जास्त किंमत किंवा वेगळी किंमत आकारू शकत नाही. आणि म्हणून मूल्यभेद यशस्वी होण्यासाठी ग्राहकांना बाजारपेठेमध्ये माहिती नसते, ही सुद्धा एक महत्त्वाची अट आहे. पाचवी अट आहे विवेकशीलतेचा अभाव. म्हणजे ग्राहकांना हे पण नाही कळलं पाहिजे की चांगलं काय, वाईट काय, किंमत जास्त काय आणि कमी काय, जास्त किंमत देऊ नये, किंवा अशा प्रकारचा माल या बाजारपेठेमध्ये मिळतोय पण तशाच प्रकारचा माल दुसऱ्या बाजारपेठेमध्ये कमी किमतीला मिळतोय, याचा विचार करणारा तो नसावा. सारासार त्या बाजारामध्ये जाऊन ज्या किमतीला वस्तू मिळेल ती खरेदी करणारा तो असावा. म्हणजे विवेकशीलतेचा त्याच्याकडे अभाव असावा, आणि त्या विवेकशीलतेचा फारसा त्याने विचार तो ग्राहक करणारा नसावा. असं असेल तर मूल्यभेद शक्य आहे. आणि सहावी अट आहे वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळे कायदे हे सरकारने केलेले असले पाहिजेत, केलेले असतात काही वस्तूंच्या बाबतीत. जसं या ठिकाणी मी उदाहरण दिलं व्यावसायिक मूल्यभेदासाठी, की शेतकऱ्यांना तुम्ही कमी दराने वीज विकायची आहे आणि उद्योगांना जास्त दराने विकायचे, अशा प्रकारचे कायदे जर केले असतील तरच तो वेगवेगळ्या गटाकडून वेगवेगळ्या लोकांकडून आपल्या सारखीच वस्तूची किंमत वेगवेगळी आकारू शकतो, आणि तेव्हाच तो मूल्यभेद शक्य होईल. तर अशा पद्धतीने मूल्यभेद म्हणजे काय, ही एक छोटीशी संकल्पना मक्तेदारी बाजारपेठेतली आहे, आणि त्याही वेळेला तुम्हाला ते मूल्यभेद करणे हे जे मक्तेदाराचं उद्दिष्ट होतं, तेव्हा बोललो होतो की मूल्यभेदावर स्वतंत्र प्रश्न विचारला जाऊ शकतो, मूल्यभेदाचा स्वतंत्र अर्थ विचारला जाऊ शकतो, मूल्यभेदाचे अटी, मूल्यभेदाचे प्रकार, अशा प्रकारची एक स्वतंत्र टीप विचारली जाऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी आपण मूल्यभेद आणि अवपुंजन या दोन संकल्पना स्वतंत्रपणे सविस्तर अभ्यासत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राइस डिस्क्रिमिनेशन, मूल्यभेद ही संकल्पना अभ्यासली. आता आपण अवपुंजन ही संकल्पना बघू. मूल्यभेद कुठे होतो? मूल्यभेद हे कशाचं वैशिष्ट्य आहे? शुद्ध मक्तेदारीचं. जो बाजारपेठेमध्ये एकटा असतो त्या बाजारपेठेचं हे वैशिष्ट्य आहे.
अवपुंजन कुठे होतं? तर हा मक्तेदार किंवा मक्तेदारी बाजारपेठेमध्ये, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये, जिथं 20 ते 25 साबणाच्या मार्केटचं उदाहरण घेतलं होतं आपण. तर जिथं अशा प्रकारची मार्केट येते तिथं अवपुंजन होत असतं. तर अवपुंजन म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय, ते अवपुंजन करण्याचा हेतू काय, अशा प्रकारचा अवपुंजनाच्या संदर्भात अभ्यास करू आपण. तर हे बघा, अवपुंजन म्हणजे काय, व्हॉट इज डम्पिंग. इंग्रजीमध्ये अवपुंजनाला डम्पिंग असं म्हणतात. परत अवपुंजन हा जो मराठी शब्द आहे, याला एक अजून मराठी शब्द आहे पर्यायी. अवपुंजनला मराठीत अजून राशीपतन असंही म्हणतात. राशीपतन म्हणजे काय किंवा अवपुंजन म्हणजे काय, इंग्रजीमध्ये एकच नाव असतं. मराठीमध्ये ज्या संकल्पना आहेत त्या वेगवेगळ्या नावाने जरी ओळखल्या जात असतील तर इंग्रजीमध्ये मात्र त्याला एकच नाव असतं आणि ते म्हणजे डम्पिंग. तर डम्पिंग म्हणजे काय, अवपुंजन म्हणजे काय, तर मक्तेदारीयुक्त बाजारपेठेमध्ये काय दिसतं बघा. मक्तेदारी बाजारपेठेमध्ये अजून एक खास वैशिष्ट्य आहे, त्याचा उल्लेख आपण केला होता. तिथं वस्तुभेद देखील केला जातो. वस्तुभेद ही सुद्धा एक संकल्पना आहे. वस्तुभेद म्हणजे काय की इतरांच्या वस्तूपेक्षा माझी वस्तू चांगली आहे, इतरांच्या वस्तूपेक्षा माझ्या वस्तूची किंमत कमी आहे. जाहिरातीद्वारे फार मोठ्या प्रमाणावर वस्तुभेद केला जातो. वस्तूमध्ये फारसा भेद नसतो, परंतु त्या जाहिराती आपल्या मनावर बिंबवल्या जातात आणि आपल्याला मग संतूर साबणापेक्षा लाईफबॉय खूपच चांगला आहे किंवा लाईफबॉयपेक्षा हमाम खूप चांगला आहे, अशा प्रकारचा वस्तुभेद वारंवार जाहिरात करून आपल्या मनावर ते बिंबवतात आणि आपल्याला मग एकाच गरजेसाठी ती असणारी वस्तू, आंघोळीसाठी लागणारा जो साबण आहे, त्या साबणामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या वस्तू दिसतात. आपल्याला त्या साबणांमध्ये मोठा भेद वाटायला लागतो आणि असा वस्तुभेद करण्यामध्ये ते जर यशस्वी झालेत तर मोठा ग्राहक वर्ग मिळवतात, मोठी किंमत ते मिळवतात. आणि म्हणून वस्तुभेदासाठी जाहिरात कशी केली जाते त्याचा उल्लेख तिथं केला होता आपण. जसं की फेक दीजिए वॉशिंग मशीन और घर लाइए जेवीजी सुपर वॉश. म्हणजे वॉशिंग मशीनपेक्षा जेवीजी सुपर पावडर जी आहे याच्याने कपडे कमी खर्चामध्ये आणि लवकर स्वच्छ होतात, तर जेवीजी सुपर वॉशच्या पुढे वॉशिंग मशीन हे काहीच नाही. म्हणजे त्या वॉशिंग मशीनपेक्षा आमचं जेवीजी सुपर वॉश पावडर किती चांगलं आहे, अशा प्रकारचा वस्तुभेद दाखवणाऱ्या जाहिराती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अशा अनेक आहेत, या ठिकाणी मी त्या उदाहरणं देत नाही, अशा भरपूर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तो झाला वस्तुभेद. म्हणजे मक्तेदारयुक्त बाजारपेठेमध्ये मक्तेदार हा, अनेक जे मक्तेदार असतात ते काय करतात, वस्तुभेद करतात आणि वस्तुभेद करून आपापसामध्ये स्पर्धा निर्माण करतात. आणि ती स्पर्धा कशाची असते, ग्राहकांची खेचाखेची. म्हणजे माझ्या संतूर साबणाच्या उत्पादकाला 40% ग्राहक मिळत असतील, 40% लोक संतूर साबण ते त्याला आवडत असतील, तर मात्र 20% लोकांना लाईफबॉय आवडत असेल किंवा 20% लोक हमाम वापरत असतील, 10% लोक लिरिल वापरत असतील, तर अशा पद्धतीने आपल्या मालाला जास्तीत जास्त ग्राहक वर्ग कसा मिळेल आणि तो कसा वाढत राहील, याच्यासाठी मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये विक्री खर्च मोठ्या प्रमाणावर केला जातो. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जाहिरातीवर खर्च केला जातो. क्षणाक्षणाला टीव्हीवर लाखो रुपये मोजले जातात. आणि म्हणूनच आज आपल्याला असं दिसतं की टाचणीपासून फ्रीजपर्यंत, फ्रीजपासून विमानापर्यंत सर्वच वस्तूंची जाहिरात होताना आपल्याला दिसते. जाहिरात केल्याशिवाय त्या वस्तूची विक्री मोठ्या प्रमाणावर होऊ शकत नाही, कारण स्पर्धा मोठी असते. तर अशा पद्धतीने त्या मक्तेदारयुक्त बाजारपेठेमध्ये वस्तुभेद आपल्याला दिसत होता. तर अवपुंजन हा काय प्रकार आहे, डम्पिंग कोणाला म्हणतात, तर या मक्तेदारयुक्त बाजारपेठेमध्ये मक्तेदार हा आपल्या वस्तूची किंमत एका ठिकाणी कमी आणि दुसऱ्या ठिकाणी जास्त करतो. जसं मूल्यभेदामध्ये काय पाहिलं आपण, वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत, ग्राहक बदलला की किंमत बदलतो. इथं डम्पिंगच्या बाबतीत काय, ठिकाण बदललं, ती मार्केट बदलली की तो आपली किंमत बदलतो. म्हणजे देशामध्ये तो आपल्या वस्तूची किंमत जास्त लावत असेल किंवा देशी मार्केटमध्ये तो जास्त किमतीला वस्तू विकत असेल, विदेशात निर्यात करताना मात्र विदेशात तो मोठ्या प्रमाणावर कमी किंमत करतो, कमी किमतीत वस्तू विकतो. म्हणजे अशा पद्धतीने तो जर वागत असेल
अशा प्रकारचा त्याचा जर व्यवहार असेल तर त्याला अवपुंजन असे म्हणतात. बघू त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे बघा. जेव्हा मक्तेदार हा आपल्या वस्तूची किंमत स्वदेशात जास्त आणि विदेशी मार्केटमध्ये कमी किंमत आकारतो तेव्हा त्याच्या या व्यवहाराला, क्रियेला अवपुंजन असे म्हणतात. त्याला राशीपतन किंवा त्याला डम्पिंग म्हणतात. मग असं का करतो तो असं का करतो? अवपुंजन करण्याचे उद्देश काय, हेतू काय, कारण काय नेमकी? तर अवपुंजन का करतात हे लोक? तर पहिलं कारण आहे, पहिला उद्देश आहे, पहिला हेतू आहे अवपुंजनाचा. हेतू पहिला, अतिरिक्त उत्पादन करून ते खपवण्यासाठी. म्हणजे ते जे मालाचे उत्पादन करतात तेवढा माल स्वदेशी मार्केटमध्ये वेगवेगळ्या किमतीला विकतात. मक्तेदाराचा हेतू काय आहे? महत्तम नफा मिळवणे, जास्तीत जास्त नफा मिळवणे. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी ते मूल्यभेद करतात. त्याबरोबरच ते अवपुंजन देखील करतात आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात. आणि मोठ्या प्रमाणावर ते जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणावर त्या मालाचा पुरवठा देशी मार्केटमध्येच जर त्यांनी केला तर मागणीपेक्षा पुरवठा जास्त होऊन जाईल आणि मग किंमत त्यांना जास्त आकारता येणार नाही, नफा जास्त मिळणार नाही. म्हणून त्यांच्याकडे जे अतिरिक्त उत्पादन आहे हे अतिरिक्त उत्पादन विकण्यासाठी ते दुसरी मार्केट शोधतात. म्हणजे विदेशात तो माल पाठवतात, विदेशात तो माल विकतात. तिथं मात्र ते कमी किंमत आकारतात आणि म्हणून एका मार्केटमध्ये जास्त, दुसऱ्या मार्केटमध्ये किंमत कमी, असा जर तो वागत असेल तर त्याच्या ह्या व्यवहाराला, या वागण्याला अवपुंजन असे म्हणतात. अवपुंजन करण्याचा दुसरा हेतू विदेशी बाजारपेठ मिळविणे. म्हणजे त्याला स्वदेशी मार्केट तर मिळालेलीच आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या एरियामध्ये त्याचा माल तर जास्त किमतीला खपतोच, मोठा नफा मिळतो. परंतु त्याबरोबरच त्याला महाराष्ट्र राज्याची बाजारपेठेबरोबर गुजरातची मार्केट कशी मिळेल, संपूर्ण देशाची मार्केट मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय मार्केट कशी मिळेल, विदेशी मार्केट कशी मिळेल, विदेशात माल कसा पाठवता येईल आणि विदेशी बाजारपेठ काबीज करण्यासाठी तो विदेशामध्ये मुद्दामहून आपल्या वस्तूची किंमत कमी ठेवतो की जेणेकरून आपल्या मालाला विदेशामध्ये मोठी मागणी मिळायला पाहिजे. आणि तिथं जरी तोटा झाला तरी चालेल, त्याला त्या ठिकाणी तोटा जरी चालेल, कारण तो तोटा कुठे भरून निघणार आहे? स्वदेशामध्ये तो जास्त किमतीला माल विकतो आहे तर आपल्या देशामध्ये त्याला मोठ्या प्रमाणावर नफा मिळतोय. एकदा का त्याला विदेशी बाजारपेठ मिळाली, त्याने ती काबीज केली, मग नंतर तो हळूहळू तिथंही वस्तूची किंमत वाढवू शकतो, तिथंही तो आपला मोठ्या प्रमाणावर माल विकू शकतो, मोठ्या प्रमाणावर नफा मिळवू शकतो. सुरुवातीला तो ती मार्केट काबीज करतो, लोकांना ती वस्तू पसंतीला पडायला लागली की मग नंतर तो मोठ्या प्रमाणावर तिथंही नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तिथंही तो मूल्यभेद करणं सुरू करून देतो. तर अशा पद्धतीने मक्तेदार हा जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा हेतू कुठेही, केव्हाही, कशाही पद्धतीने सफल करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. अवपुंजन करण्याचा तिसरा हेतू विदेशी चलन प्राप्त करणे. हा सुद्धा एक महत्त्वाचा हेतू आहे की त्या मक्तेदाराला स्वदेशी चलनाबरोबरच वेगवेगळ्या देशाचं चलनही प्राप्त करायचं असेल किंवा वेगवेगळ्या देशाची चलनाचीही त्याला आवश्यकता वाटते, कारण त्या चलनाची किंमत आपल्या देशाच्या चलनाच्या किमतीपेक्षा जास्त असते, त्याचं मूल्य जास्त असतं, त्याचं महत्त्व जास्त असतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधून कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे परकी चलन असलं पाहिजे असं त्याला वाटतं आणि म्हणून तो आपला काही माल विदेशी मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर तो विकतो आणि त्याला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन हे प्राप्त होत असते. विदेशी चलन मिळवण्यासाठी तो अवपुंजन करतो. मुद्दामहून स्वस्त वस्तू इंग्लंडला, जपानला, अमेरिकेला पुरवू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर त्याला डॉलर हे परकीय चलन मिळू शकतं आणि त्या डॉलरचा तो मोठ्या प्रमाणावर स्वदेशात उपयोग करून मोठा नफा मिळवू शकतो. अवपुंजन करण्याचा चौथा आणि शेवटचा हेतू अति उत्पादनाची समस्या दूर करण्यासाठी. बऱ्याच वेळेला त्याचं उत्पादन मागणीनुसार स्वदेशी मार्केटमध्ये आपल्या वस्तूला किती मागणी आहे आणि ती मागणी खूप आहे असं त्याला वाटतं आणि तो खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून टाकतो. पण काही कारणामुळे त्या उत्पादनाची किंमत, त्या वस्तूची किंमत लोक जास्त द्यायला तयार होत नाही. तेव्हा हा माल पडून राहू नये, हा जो अतिउत्पादन आपण केलेला आहे या अतिउत्पादनाची समस्या सोडवण्यासाठी, कारण ते अतिउत्पादन स्वदेशात जर खपवायचं म्हटलं, विक्री करायचं म्हटलं तर स्वदेशामध्ये तोटा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून असं अतिउत्पादन, जे जास्तीचे उत्पादन आहे, ज्या जास्तीच्या वस्तू आहे तो विदेशी मार्केटमध्ये पाठवतो किंवा दुसऱ्या मार्केटमध्ये
तो कमी किमतीमध्ये खपवण्याचा प्रयत्न करतो, परंतु मूळ मार्केटवर काही परिणाम होऊ देत नाही. मूळ मार्केटमध्ये तो मक्तेदारच आपण असायला पाहिजे असं वाटतं. लागलेच तर जास्तीचा माल तो फेकून देईल किंवा दुसऱ्या मार्केटमध्ये स्वस्तात विकून टाकेल. मात्र आपल्या देशाच्या मार्केटमध्ये तो जास्तच किंमत आकारेल. मी एकटा आहे, माझाच पुरवठा आहे, माझ्या वस्तूला जवळचा पर्याय नाही, अशीच परिस्थिती तो कायम निर्माण करत असतो. आणि म्हणूनच तो अवपुंजन हा नेहमी करण्याचा प्रयत्न करतो. तर अवपुंजन करण्याचा हेतू, कारण किंवा उद्देश या ठिकाणी आपण अभ्यासले. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये काय अभ्यासलं आपण? मूल्यभेद, वस्तुभेद आणि अवपुंजन या वेगवेगळ्या संकल्पना, त्याचा अर्थ आपण लक्षात घेतलेला आहे. त्या नावामध्येच त्यांचा अर्थ दडलेला आहे. अवपुंजनाचा हेतू काय, मूल्यभेदाचे प्रकार कोणते आहेत, मूल्यभेदाच्या अटी कोणत्या आहेत, असा अभ्यासक्रमाला हा सविस्तर अभ्यास आपल्याला दिलेला असल्यामुळे त्याचा अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त होतं, आवश्यक होतं. आणि परीक्षेला सुद्धा या तीनही संकल्पनांवर नक्कीच प्रश्न विचारले जातील. आणि त्यासाठीच या ठिकाणी आपण या संकल्पना सविस्तर अभ्यासलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया या ठिकाणी. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.